संपन्न होतोय. एवढी वर्ष सुशांत आणि मी संपर्कात होतो, परंतु आज समजलंय की बॅनर डिझायनिंग सुशांत करतो. आपल्या जवळ असतं परंतु आपल्याला लवकर समजत नाही. त्यानंतर मॉन्टीजी यांचा, मनीष भगत यांचा देखील सत्कार या मंचावरती करण्यात येईल. नितीन बडेकर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण हा सत्कार करावा. चला मॅच चालू करा. हा सागरजी सावंत कानात काय सांगितलंय? चला समोरची गर्दी थोडं दूर व्हा. मॅचला होती सुरुवात. आजच्या दिवस रात्रीतील आज शेवटचा सामना. अभिषेक देवघरे तुम्हाला विनंती आपण मंचावरती यावं. हातातून चेंडू निसटला. एज घेतली होती. सुधाकर घारे भाऊ फाउंडेशन विरोधात ग्रॅपल स्ट्रायकर्स. हाफ ट्रॅकर लेग कटर टाकण्याचा प्रयत्न होता. पूल केला फाईन लेगला. मिळतील धावा 4. अद्यापही कोणताही संघ मालक, त्याचबरोबरीने हे तर 2 आहेतच, 3ही अजून मैदानात आहेत. खेळाडू देखील आहेत, कारण त्यांना ठाऊक आहे कधी आपल्याला नशिबाची साथ मिळेल ते ठाऊक नाही. सर्वजण थांबलेत. बाई चर्चा तीच चालू आहे. सगळेजण म्हणतायत काय की ग्रॅपल स्ट्रायकर्सने बाजी मारावी. सध्या चर्चा ती आहे, म्हणजे जेणेकरून 5च्या 5 टीमचे 4-4 पॉइंट होऊन जातील. ऑन साइडला बॉल बिरकावून दिलाय. चांगली सुरुवात करत असताना विशाल माली चौकार, त्यानंतर आणखी एक चौकार. स्कोर 8. सुधाकर घारे भाऊ फाउंडेशन टीम साठी तर हा सामना जर का त्यांनी जिंकला तर ते डायरेक्ट टॉप करतील सुपर 8ला. चला चेंडू द्या. प्रेक्षकांना विनंती आहे. टेनिस क्रिकेट .in ची टीम, तो प्रेक्षक जरा झूम करून पहा. चला चेंडूची पूर्तता करा त्वरित मैदानावर. चला आज लवकर चालू करून सुद्धा आपण पाहतोय की काल 12:15ला 12:20 मॅचेस समाप्त झाल्या होत्या. आज फार उशीर झालाय, परंतु ठीक आहे. KPL मध्ये संपूर्ण 7 वर्षात जे घडलं नव्हतं ते आज घडतंय. पाहूया काय घडतंय. चान्स दोन्ही टीम साठी आहे. विशाल माली चांगली सुरुवात करतोय. 8 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. पवन शेलार पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र 2 चौकार. खोलात टाकला होता चेंडू. मिडॉनला आहे दादू. हातातून चेंडू निसटला. 1 धाव. 1 धाव. स्कोर आहे 9. एक लक्षात असू द्या, जे क्वालिफाय तरी काय बोलू शकतो, नेट रन रेट हा महत्त्वाचा फंडा असणार आहे. सर्व कर्णधारांना विनंती करतोय की आपल्याला इथे थांबायचे, हे लक्षात असू द्या. कॅप्टन इथे असणं फार गरजेचं आहे. कॅप्टन शिवाय मंचावरती मग शेवटची मॅच झाल्यानंतर कोणी असणार नाही.
धीम्या गतीचा हा चेंडू होता, फसवले फलंदाज नितेश तिखंडेला. पहिलं षटक ते झालंय समाप्त आणि स्कोर आहे तो 9. हॅलो हॅलो हॅलो, हा शेवटचा चेंडू होता पवन शेलारचा. टप्पा पडला पहा कुठे आणि ऑफ कटर आतमध्ये झपकन आला. याच ॲक्शनमध्ये पवन शेलार कधी कधी लेग कटर पण टाकतो. चमत्कारिक गोलंदाज आहे हरिओम पनवेल या संघाकडून खेळलेला गोलंदाज. यशोदीप डिक्सल संघाचा खेळाडू आणि आता गोलंदाजीसाठी येतोय सागर सावंत. रायगड प्रीमियर लीग गतवर्षीची लेदर बॉल क्रिकेटची स्पर्धा जिंकली होती. त्या स्पर्धेमध्ये ऑलराऊंडरची भूमिका साकारली होती. ओव्हर पिच बॉल समोर खेचलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे आणि ते झेल सुटतोय. अशा मॅचेस मध्ये झेल सोडतायत. रोहित होता त्या ठिकाणी, झेल मात्र सुटलाय. एक धाव इथे जोडली जाते. स्कोर आहे तो 10. नितीश तिखंडे ऑन स्ट्राईक असेल. गणेगाव चिंचवलीचा खेळाडू. 10 धावा आहेत धावफलकावर. बॅटची कडा आणि मागे फ्लाय स्लिपला सोमेश्वर मसने महत्वाची विकेट प्राप्त केले सागर सावंतने. सम्राट लोकप्रिय आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेब यांच्याच संकल्पनेतून पहिल्यांदा कर्जत प्रीमियर लीगचं डे नाईट स्वरूपात आयोजन करण्यात आलेलं आहे. चला लवकर मॅच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. आज खूपच वेळ घेतलाय सर्व संघांनी, परंतु मॅचेसही तशाच झाल्यात. अजूनही सर्व संघाचे खेळाडू मैदानावरती आहेत आणि कॅप्टनला विनंती करतोय की जर का इक्वेशन 2-2-2 चे जे राहिले किंवा 3-2 चे राहिले, 3 चं राहिलं तर टेन्शनच नाहीये, परंतु 2-2 चे जर का राहिले तर त्या संघाचा कर्णधार नेट रन रेट तपासणीसाठी मंचावरती असायलाच हवा, हे लक्षात असू द्या. धावा आहेत त्या 10. एक विकेट घेतले सागर सावंतने. नवीन बॅटर टीमचा कॅप्टन अक्षय भगत, चिंचवलीचा सुपरस्टार खेळाडू आहे. ब्लॉक होलला टाकला होता चेंडू. हलक्या हाताने ड्राईव्ह केले बॉल एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. स्वतः संघ मालक आहेत सतीश गायकर. एकेरी धाव संख्येने स्कोर जाऊन पोहोचेल 11. 11 वरती 1. दुसरं षटक. चांगली गोलंदाजी चालू आहे. पहिल्या षटकात देखील 9 धावा दिल्या होत्या पवन शेलारने. सागर सावंत यांनी आतापर्यंत 2 धावा दिल्यात, 1 विकेट मात्र घेतलेली आहे. पुन्हा बॅटची कडा, फसवलाय. आणखी एक फलंदाज बाद विशाल माली. इतिहासात पहिल्यांदा असं घडतंय. काल 3 होते संघ, 3-3 जिंकले होते. आज किती असतील हे ठाऊक नाही. यालाच तर क्रिकेट म्हणतात. कधी काय घडेल याचा काही नेम नाही. राजाला रंक, रंकाला राजा बनवण्याचं काम क्रिकेट करतं.
2 विकेट घेतल्यात सागर सावंतने. नवीन बॅटर सौरभ जाधव कोंदिवडेचा खेळाडू आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला आणि त्यानंतर थोडा बाहेर काढला. दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची ताकद या गोलंदाजाकडे. लेदर बॉलचा देखील तितकाच अनुभव. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये KPL मध्येच आपण प्रामुख्याने सागर सावंत यांना खेळताना पाहतो. हा चेंडू खाली राहिला. काय षटक टाकलंय दादूने. 2 धावा दिल्या आणि 2 विकेट त्याने मात्र घेतल्या. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर आहे सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनचा तो मात्र 2 बाद 11. शेवटच्या रात्रीमध्ये रायगड विरोधात ठाणे. ठाणेची संभावित यादी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. उद्या रायगडची पण पोहोचेल यात तिळ मात्र सुद्धा शंका नाही. चर्चांना उधाण आलंय. शेवटच्या रात्रीमध्ये किती गर्दी होईल या मैदानावर. उद्या पाहुण्यांचं देखील आगमन आहे. अर्थातच युवा सेनेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आदरणीय पूर्वेजी सरनाईक साहेब यांची उपस्थिती तुम्हाला लाभेल. मला आठवते पूर्वेजी सरनाईक साहेब देऊलवाडीला आले होते एकदा. ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक आणि असे नगरसेवक आहेत ज्याने सर्वाधिक मताधिक्याने विरोधकाचा पराभव केला होता ठाणे महानगरपालिकेमध्ये. टेनिस क्रिकेटवरती जबरदस्त प्रेम आहे त्यांचं. आणि शेवटच्या रात्रीमध्ये अर्थातच डॉक्टर श्रीकांतजी शिंदे संसद रत्न 10 धावा झाल्या. 2 विकेट. आडव्या बॅटने बॉल मिड विकेटला. अक्षय भगतच्या बॅटमधून येतोय षटकार. हॅलो. जय धुलेचं स्वागत केलं अक्षय भगतने. पहिल्याच बॉलवरती घेतला षटकार. धावसंख्या 17. दिशा द्यायची होती. सोमेश्वर मसने सेलिब्रेशन आणि पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदर अक्षय भगतने क्रीज सोडले. या खिलाडी वृत्तीला सलाम. फलंदाज बाद अक्षय भगत. थँक्यू. अनेक जणांचे मिस कॉल्स येत आहेत, मेसेजेस येत आहेत व्हॉट्सअपला. नक्की कोण जाईल, कसं जाईल. परंतु एक सर्वांना सांगू इच्छितो, आज सर्व काठावरच पास होतील. वर पास. 16 वरती 3 विकेट घेतले. जय धुळेने अक्षय भगतची महत्वाची विकेट. नवीन बॅटर संतोष घारे. टप्पा पडला. कदाचित आतमध्ये आला हा चेंडू. 1 धाव. नौशाद खान सर या स्पर्धेतून रजा घेत आहे. त्यांचा मी इथे सत्कार करतोय. राजेश मोडक यांना विनंती आहे की नौशाद सरांचा पण इथे सत्कार करावा. एक चांगले कोच देखील आहेत ते आणि त्याचबरोबरीने पंचांची देखील नेहमी चांगली भूमिका पार पाडत असतात. नौशाद खान सरांचा इथे मात्र सत्कार होतोय. 30R सर्कलच्या बाहेर कल्पेश सालुंकेला मी पहिल्यांदा पाहिलाय. सतीश गायकर काय करून घेतील खेळाडूंकडून याचा काही नेम नाही. 17 धावा. सौरभ जाधव हा महत्वाचा खेळाडू आहे. लेफ्टी बॅटर आक्रमक आहे. इथे नो बॉल घोषित केलाय स्वतः जय धुळे आणि ते झेल घेतोय. डायरेक्ट हिट झालाय. रनआउटची संधी आणि ते सौरभ पोचला. शेवटी पोचला.
थोड्या वेळासाठी सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनच्या चाहत्यांनी श्वास रोखून धरला होता. थोडं प्रेशर, पंचांवरती दबाव. येस, बॅटिंग टीम चा रिव्ह्यू. रनआउट साठी मजा आहे आतमध्ये क्रिकेटमध्ये. दादू विचारत होता पंचांना की तुम्ही घेताय का रिव्ह्यू. पंच आपल्या निर्णयावरती ठाम होते. मग शेवटी कॅप्टनने निर्णय घेतलाच की आपण रिव्ह्यू घेऊया. विशाल बोराडे जे कॉमेंट्री बॉक्समध्ये सध्या, ते आम्हाला म्हटले की आतमध्ये काय घडतंय पटकन समजतं कसं. आपल्या दारावरती काही लोक येतात माहिती आहे, फक्त ते बोट वगैरे दाखवतात असे आणि परफेक्ट नाव ओळखतात. तसे आता समालोचक व्हायला लागले तो आणि करावं लागतं ते. चला बॅटर इथे पोहोचलाय, त्यासाठी सूर्यकांत आडाव ठाम होते. रनआउट नाहीये. 2 धावा इथे जोडल्या जातील. 1+2 अशा एकूण 3 धावा. स्कोर आहे 21-21. या षटकातील अद्यापही 3 चेंडू शिल्लक आहे आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. नामी संधी आहे. बीडचा हा खेळाडू, दोन्ही वासरे कोंड्यातील खेळाडू आहेत. एका बाजूला जय धुळे, दुसऱ्या बाजूला सौरभ. धीम्या गतीचा हा चेंडू, डॉट बॉल. हा वेगवान चेंडू होता, वेगवान चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरला पवन शेलार पर्यंत चेंडू जाईल. तत्पूर्वी लेग बायच्या स्वरूपात एक धाव. एकेरी धाव संख्येने स्कोर धावून पोहोचला आतापर्यंत 22-22. लॉस ऑफ 3 विकेट. तिसरं षटक मार्गस्थ आहे. कदाचित जय धुळे समवेत पंचांची चर्चा चालू आहे. फॉलो थ्रो मध्ये पंचांच्या समोर तो येत असावा, त्या कारणास्तव पंच त्याला तंबी देत आहेत की आमचं जजमेंट चुकू शकतं आणि अशा वेळी डिसिजन इन फेवर ऑफ बॅटर देतात. चांगली अंपायरिंग. धीम्या गतीचा चेंडू स्लाइस केले बॉलला. कव्हर पॉइंट मधून बॉल काढला स्वीपर कव्हरच्या दिशेने. संतोष घारेच्या बॅट मधून निघाला. शेवटच्या चेंडूवरती जय धुळेच्या विरोधात चौकार. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन टीमची धाव संख्या 26-26. थँक्यू थँक्यू. हॅलो, आज टेन्शन दिलंय. ठाणे विरोधात रायगड आय थिंक हा सामना चालू आहे. ठाणे विरोधात रायगड या सामन्याची चर्चा सातत्याने होते. शेवटच्या रात्रीमध्ये हा सामना आहे. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 26. सागर सावंत पुन्हा एकदा षटक टाकण्यासाठी आलाय. संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती त्याने आता घेतलेली आहे. 7वं पर्व. एकदा चॅम्पियन हा संघ राहिला होता वरईच्या क्रीडांगणावरती आणि तेव्हा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता सागर सावंत. पहिल्या KPL मध्ये देखील सागर सावंतच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होता. निर्धाव चेंडूची सांगता. लेग कटरचा वापर लेफ्टी बॅटरच्या विरोधात. स्कोर 26 आहे. 26 धावा. 26. सौरभ जाधव.
सागर सावंत विरोधात गोलंदाजी करतोय. 26 धावा आहेत. चौथं षटक. हाफ ट्रॅकर बॉल होता, पूल केलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. सौरभने दादागिरी दाखवली फलंदाजीतली. षटकार. असंख्य पारितोषिक असलेली स्पर्धा, लाखाचं बक्षीस असलेली स्पर्धा KPL. आडवा बॅटने काऊ कॉर्नरला फटका खेचलाय. सौरभ आहे मैदानावर. अजय घरत यांना चिंता नाही. चौकार. थँक्यू. प्रसादजी थोरुबे यांनी घेतलेली मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी कमालीची. स्लोवर वन बॉल. पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होते. वेगानं क्षेत्ररक्षकाला फेक होते. एक धाव या चेंडूवरती. गतिमान हा चेंडू होता. एकच धावेने स्कोर धावून पोहोचेल 37 वर. या मॅचकडे सर्वांचंच लक्ष आहे. जास्त धावा झाल्या तरी टेन्शन कोणाला तरी असेल, कमी झाल्या तरी टेन्शन असेल. हा सामना टाय झाला तर तरी इतरांना चालेल. 37. विकेट गेल्या 3. बाकफुटला जाऊन कट केलाय. चांगला शॉट आहे संतोष गारेचा. पुन्हा एकदा स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. सेन्सिबल क्रिकेट बाय संतोष गारे. सामना टाय झाला तर सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन डायरेक्ट पोहोचेल सुपर 8 मध्ये. त्यांच्यासाठी हा सामना जिंकणं किंवा टाय करणं हे फार महत्वाचं आहे. सौरभच्या फलंदाजीसाठी उत्तमजी देशमुख यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. वासरे खोंड्यातील खेळाडू खेळत आहेत. मगाशी जय विरोधात सौरभ होता. धावसंख्या चौथं षटक मार्गस्थ असताना 39. दादूच्या देखील विरोधात या ओव्हरमध्ये आक्रमण झालंय. फटका फसलाय आणि ते चांगला झेल. चांगला झेल. विकी गुंजालने शेवटी हा झेल मात्र घेतलाय. तिसरी विकेट सागर सावंतच्या नावावर. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर आहे 39. आमदार सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांचे हे 2 युवा शिलेदार, ज्या पद्धतीनं या दोघांची ही कार्यपद्धती आहे त्यावरती सर्वच युवकांनी मात्र विश्वास ठेवलाय. कोणतीही स्पर्धा असू दे, कोणतेही आयोजन असू दे, आरोग्य शिबिर असू दे, समाजसेवेचं काम असू दे, मी कित्येक वेळा प्रसादजी थोरवे यांच्या कार्याबद्दल अनेकांना चर्चा करताना पाहिले. हरिभक्त पारायणाचे कार्यक्रम असतील, गावामध्ये सप्ताह असेल, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थिती. एवढंच नाही तर शाळातील रायगड जिल्हा परिषदेतील शाळातील स्नेहसंमेलना देखील त्यांची उपस्थिती. मग तिथे जाऊन विद्यार्थ्यांना मदत आर्थिक स्वरूपात असेल, त्याचबरोबरीने शैक्षणिक स्वरूपात असेल. कित्येक वेळा मी त्यांना पाहिलेले अपंग व्यक्तींसाठी त्याने केलेलं काम हे देखील फार महत्त्वाचं आहे. 4 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 39. 4 विकेट गेल्यात. हा वेगवान चेंडू होता. सौरभचा फटका फसलाय. लॉंग ऑन मध्ये मिस्टेक होणार नाही. सागर सावंत आहे, झेल घेतोय. सौरभ जाधव माघारी परतलाय.
टीमला धावांची गरज आहे, किमान 50 पार, किमान 50 पार. फिल्डिंगमध्ये काही फेरबदल. सोमेश्वर मसनेने कल्पेशला, रोहितने पुन्हा फसवलंय. आणखी एक विकेट प्रशांत बाद. नक्कीच KPLची चर्चा होते, सातत्याने KPLची चर्चा होते, आयोजनाची चर्चा होते, परंतु आजच्या रात्रीमध्ये एकच माणसाची चर्चा मात्र होईल, तो अर्थातच कुणाल डायरे. सर्वांचं लक्ष त्याच्याकडेच आहे. पहिला दिवसच सोपा राहिला. कालही टेन्शन होतं, आजही सर्वांना टेन्शन आहे. पहिल्या दिवसामध्ये ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव, विशू बोराडे सेकंड टॉपला राहिले. NB फाउंडेशन 4-5 नितीन बडेकर यांचा संघ मात्र टॉपला राहिला ऑन हॅट्रिक. पंच इशारा करतायत, इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. स्कोर 40, धावसंख्या 40. 40 धावा, 6 विकेट गेल्यात. सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन टीम, रवी फुलावरे गेल्या मैदानावर. अनोख्या स्टाईलमध्ये डेड बॉल घोषित करत असताना निरंजन सर, प्रेक्षकांची गर्दी मैदानावर. 40 धावा. व्हाईट यॉर्कर इथे टाकलाय रोहित सावंतने. हा देखील एक चांगला लेदर क्रिकेटर आहे. निर्धाव चेंडूचे होते सांगता, फक्त 2 धावा दिल्यात. कसून गोलंदाजी. 2 विकेट आहेत, माफी असावी. एकच धाव दिले, 2 विकेट त्याने घेतल्या. 40 धावा धावफलकावरती आहे. समोर रवी. धीम्या गतीचा बॉल, ऑफ कटर. अर्थातच लेफ्टी बॅटर साठी हा लेग कटर होता. सोमेश्वरचे प्रयत्न पहा. व्हाईट बॉल घोषित केलाय आणि ते इट्स रेफर टू थर्ड अंपायर. बॅटर पोचला की नाही पोचला. पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपण माहिती देऊ इच्छितो की आज काय मजा घडली या KPL मध्ये, जे 7 वर्षामध्ये झालेलं नाहीये. CSK अर्थातच चांदई सुपर किंग्स, चांदई या टीमने 2 सामने जिंकलेत. या अगोदर दक्ष 11 या संघाने 2 सामने जिंकलेत. सेजेल 11ने देखील 2 सामने जिंकलेत. सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन टीमने 2 सामने जिंकलेले. ग्रॅपल 11ने एकच सामना जिंकलाय. तर प्रॉबॅबिलिटी जिंकणं आणि हारणं दोन्ही बाजूने आपण सांगू, जोपर्यंत निर्णय येत नाही. ग्रॅपल 11 संघ जर का जिंकला तर 5 संघ असे होतील ज्यांनी 2-2-2-2 मॅचेस म्हणजे 4-4 पॉईंट होऊन जातील. आणि सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन हा संघ जर का जिंकला तर ते डायरेक्ट टेबल टॉप करतील आणि त्यानंतर परत 4 संघांचे मात्र 2-2-2-2 पॉईंट होऊन जातील. 3 संघांचे माफी असावी. नॉट आउट आहे बॅटर. पंचांचा निर्णय आलाय. तिसऱ्या पंचांचा. फलंदाज तिथे पोहोचलाय. व्हाईट +1 अशा एकूण 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. स्कोर 42 ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल. tenniscricket.in. दूध का दूध, पाणी का पाणी, पारदर्शकता. गौरव सावंत धन्यवाद. या फ्रेम ऍडजस्ट करणं सोपं काम नाहीये. लास्ट ओव्हर, धावांची गरज आहे. वेगवान चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. लाईन चांगली पकडल्या. आणखी एक डॉट बॉल. रोहित सावंत. सुरुवातीच्या सामन्यामध्ये आक्रमण झालं होतं, परंतु आता चांगली गोलंदाजी करतोय. जेव्हा मनाला ठेस लागते ना तेव्हा माणूस सुधारतो असं म्हणतात आणि रोहितने सुधारणा केले. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न सोमेश्वर आलाय, झेल घेतोय. आणखी एक फलंदाज बाद केला. रोहित सावंतने घेतल्या 3 विकेट.
हॅलो हॅलो हॅलो. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. सुरुवात दमदार राहिली होती सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन टीमची, त्यानंतर मात्र विकेट गेल्यात. लास्ट बॉल आहे, 42 धावा. पुन्हा बॅटची कडा हातातून चेंडू निसटला आणि तिथे सोमेश्वर पोहोचतोय. फलंदाज आहे बाद शेवटच्या चेंडूवरती. काय गोलंदाजी केली रोहित सावंतने. यशोदीप डिक्सल संघाचा हा वेगवान गोलंदाज यंगस्टर आहे. पहिल्या मॅचमध्ये आक्रमण झालं होतं, परंतु त्याचं प्रत्युत्तर त्याने शेवटच्या महत्त्वाच्या मॅचमध्ये दिलं आहे. 3 धावा दिल्या आणि 3 विकेट त्याने मात्र घेतलेल्या आहेत. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आहे 42. 8 विकेट गेल्यात आणि आता ग्रॅपल स्ट्रायकर्स टीमला 5 ओव्हरमध्ये धावा करायचे त्या 43. एक महत्त्वाचा सन्मान आपण मंचावरती करतोय. आज संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही ज्यांचा आवाज ऐकला, खरं तर कर्जत समालोचनाचा आपण विचार केला, तालुक्यातील समालोचनाचा, मग कबड्डी स्पर्धा असू दे, क्रिकेटची स्पर्धा असू दे, अन्य कोणतेही कार्यक्रम असू दे, राजकीय कार्यक्रम असू दे, 2000 मला असं वाटते 15 ते 17 पर्यंत एकट्या माणसाने जे हँडल केलेले आहेत सर्वाधिक कार्यक्रम स्पर्धा, ते अर्थातच संदीपजी बोराडे यांचा सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येईल. मी विनंती करतोय देवा भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. सागर वाघेला यांचं आगबड इथे झालंय. सध्या ते टेन्शनमध्ये आहेत. हातात कॅल्क्युलेटर दिसत नाही, परंतु डोक्यात कॅल्क्युलेशन चालू असेल. देवा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण संदीपजी बोराडे साहेबांचा इथे सत्कार करतोय. राजेश दादा मोडक, लवकर रायगड टीमच्या प्लेयरची लिस्ट अनाउन्समेंट करा, नाहीतर माझा फोन आता हँग होईल. एवढे मेसेज मला आलेले आहेत. हा येईल का, तो येईल का, तो येणार आहे का, नक्की येणार आहेत का, केव्हा येणार आहेत, केव्हा ती मॅच आहे. शेवटच्या रात्री आहे. पाच ओव्हरमध्ये 43 धावसंख्येची गरज. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत आहे. कल्पेश साळुंखे आणि सागर सावंत. सत्कार करण्यात येत आहे संदीपजी बोराडे यांचा. खूप खूप धन्यवाद. आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात. अक्षय भोईर, सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन टीमचे मॅनेजर, तेही चिंतेत आहेत. हा सामना त्यांनी जर का जिंकला तर ते डायरेक्ट टेबल टॉप करतील आणि त्यांना जिंकणंच आहे. टाय केला तरी सुद्धा ते टेबल टॉपला राहतील. जिंकून द्यायचं नाही. आणि जर का ग्रॅपल स्ट्रायकर जिंकला तर मात्र नेट रन रेट सर्व मग 5च्या 5 संघ इन्व्हॉल्व होतील. शेवटची पेटी बाकी आहे. पाहूया कशी फोडतील आपल्या शाब्दिक खेळाने, अर्थातच संदीपजी बोराडे. हॅलो. येस, थँक्यू समीर. जाऊया मॅचकडे. अर्थातच आपण जर पाहायला गेलं तर इथे आता या मॅचमध्ये फार इम्पॉर्टंट मोड जरूर आलेला आहे. पहिल्या इनिंगमध्ये जर विचार करायला गेलं तर अवघ्या 42 धावा धावफलकावरती लागल्या. 43 धावसंख्येचं टार्गेट आहे. धावसंख्येचा विचार करायला गेलं तर एक कमतरता धावसंख्येची जरूर पाहायला मिळाली सुधाकर गारे फाउंडेशन टीमची. परंतु त्याच्यानंतर ग्रॅपल 11ने मैदानात काही जादुई गोलंदाजी केली आणि त्याच्या जीवावरती या सामन्यात जिंकण्याचा प्रयत्न जरूर असेल. परंतु यावेळी कल्पेश साळुंखेच्या बॅटमधून बॉल जाईल डीप एक्स्ट्रा रिजनमधून, सीमारेखा पार येतोय तो मात्र दर्जेदार चौकार. दर्दी प्रेक्षक वर्गाचं मात्र मनात शांत करण्यापासून स्वागत करूया. अर्थातच ही स्पर्धा KPLचा तरार कर्जत प्रीमियर लीग. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज अक्षय भगत. आणखी एक चांगला स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला आपण पाहतोय परतावं लागेल कल्पेश साळुंखेला. या मॅचमध्ये सुरुवात केली होती चौकाराने इनिंगची, परंतु त्याच कल्पेश साळुंखेला ईट का जवाब पत्तर, टी फॉर टॅट आणि जशास तसं दिलं गेलेलं उत्तर या ठिकाणी पाहायला मिळते अक्षय भगतचं. कम ऑन डीजे.
कार्य ज्यांच्या माध्यमातून केलं जात आहे जयेश सावंत अर्थातच शेखरजी बासे आणि DJ मास्टर अतिशय उत्तम साथ आम्हाला या ठिकाणी जरूर देताना दिसून येत आहेत. अर्थात अक्षय यांचं सुद्धा मनापासून कौतुक करेल. परंतु एकीकडे जर विचार करायला गेलं तर पहिला चौकार आल्याच्या नंतर बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की या मॅचमध्ये सहजरित्या ग्रॅपेल विजय संपादन करेल, परंतु त्या क्षणाला अक्षय भगतने एक फसवा बॉल जरूर फेकला आणि त्याच्यानंतर मात्र जेलबादच्या स्वरूपात कल्पेश सालुंकेला या मैदानातून बाहेर व्हावं लागलं होतं. परंतु पाहूया मॅचमध्ये फार मजा येणार आहे, कारण ही मॅच तितकीच अटीतटीची आणि त्या पद्धतीत पाहायला गेलं तर आता विकी गुंजाल यावेळी मात्र मैदानावरती पाहायला मिळतील. एकीकडे सागर सावंत आपण पाहतोय, सलामीची जोडी जरूर फोडली आहे, परंतु अक्षय भगतचा नेक्स्ट बॉल चांगला फटका. यावेळी मात्र उत्तम क्षेत्ररक्षण मी तर म्हणेल, फार चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. अर्थातच संतोष गारेच्या माध्यमातून, कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर संघासाठी धावा वाचवायच्या आहेत आणि त्यातूनही ग्रॅपेल यांना या धावा कुटायच्या आहेत. सामन्यातली एक अचूकता आहे, कारण आज खऱ्या अर्थाने जसं मगाशी म्हटला समीर की आज कुणालला सगळे शोधत येणार आहेत. कारण 10 मॅचेस होत्या आणि चांगला स्ट्रोक यावेळी सागर सावंतच्या बॅटमधून येतोय. स्क्वेअर कट आणि चौकार पाहायला मिळालाय. डीजे येस थँक्यू. कर्जत प्रीमियर लीग थरार आपण पाहतोय डे नाईट. सर्वप्रथम ही स्पर्धा आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने कर्जत वीरांसाठी आमदार महेंद्र तुर्वे साहेबांनी आणलेली पर्वणी या मंचावरून आपल्याला पाहायला मिळते. मैदान मात्र सजवला गेला. दरम्यान इथे चांगला बॉल पाहतोय. एक चौकार खाल्ल्याच्या नंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न फार चांगला आहे अक्षय भगतचा. दरम्यान जर पाहायला गेलं तर 5 बॉल झाले, 2 चौकार. एक आला होता तो मात्र कल्पेश सालुंकेच्या बॅटमधून, त्याच्यानंतर सागर सावंतच्या बॅटमधून पुन्हा एकदा डॉट बॉल सागर सावंतसाठी. दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 9 आकड्यावरती. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. सावत पावित्र्याचा खेळ काय घडतंय मैदानात. डायरेक्ट हिट केलं जात होतं, परंतु या क्षणी बाल बचावले आहेत बॅटर. आणि दरम्यान पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अंती धावा जाऊन पोहोचल्यात त्या एका विकेटच्या नुकसानीअंती 10 आकड्यावरती. अद्यापही जर पाहायला गेलं तर या मॅचमध्ये कमबॅक करताना दिसेल का सुधाकर घारे फाउंडेशन टीम. कारण एकीकडे आपण पाहतोय ना या मॅचमधली तितकीच काटकता आहे, कारण एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर या धावा रोखल्या गेल्या तर मला वाटतं सुधाकर भाऊ फाउंडेशन ही टीम जी आहे ती मात्र विजयी संपादन करताना दिसू शकते आणि टॉपचं स्थान मात्र निश्चित राहील. परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा 3 संघांची डोकेदुखी वाढेल. परंतु इथे जर ग्रॅपल विजयी झाला तर मात्र कुणालला सगळे शोधत येतील, यात कोणती शंका नाही आहे. कारण 5ही संघ कुणालची वाट पाहत असतील की यावेळी काय घडावं, आणि बाकीचे संघ जे आहेत ते या सामन्याकडे आतुरतेने पाहत असतील, कारण इतकी आतुरता या सामन्याची आहे. आणि या सामन्यामध्ये कोण जिंकेल कोण हारेल त्याच्यावरती बाकीच्या टीमचं सुद्धा भविष्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. दरम्यान आपण पाहतोय संघी कुड्यातलं दुसरं षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बाबू दुरी, अर्थातच आकाश दुरी गुडगे संघाचा खेळाडू. आज मैदानात नशीब चमकवण्याची वेळ आहे. चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय. इथे मात्र या बॉलवरती एकच धाव येईल. दादू अर्थातच आपण पाहतोय इथे मात्र थर्ड अंपायरचा कॉल जरूर आलाय. फुटवर्कचा विचार जरूर पंचांनी करायला लावलाय. जाऊया आपल्या टेक्निकल टीमकडे. अर्थातच आमचे तिसरे ऑफिशियल. चला सूर्यकांत सर आपणच यायचंय. टेक्निकल टीम आपण पाहतोय. अर्थातच टेनिस क्रिकेट .in ची गौरव सावंत यांची संपूर्ण टीम. बहुतांशी गोलंदाजाच्या फुटवर्कवरती जरूर निरीक्षण नोंदवण्याचा प्रयत्न.
अंपायरचा, परंतु यावेळी टेक्निकल टीमकडे डिसिजन आहे. डिसिजन पेंडिंग आहे, आमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल. कर्जत प्रीमियर लीगचा थरार, अभूतपूर्व सोहळा. फेअर डिलिव्हरी, अर्थातच एक चांगला बॉल आपण पाहतोय. दरम्यान एकेरी स्वरूपातली धाव धावफलकावरती जरूर जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ते आत्तापर्यंत 11 आकड्यावरती. 11 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सुविधा सध्या आपण पाहतोय, अर्थातच लाईव्हचं एक साधन आणि त्याच्या माध्यमातून निर्णयावरती अंमलबजावणी पाहायला मिळते. आउटसाइड द ऑफ स्टंप, यावेळी पंचांचा इशारा येतो, इट इज वाईड कॉल आणि या वाईडच्या इशाऱ्याने एक धाव धावफलकावरती जरूर जोडली जाईल. 12 धावा धावफलकावरती आपण अनुभवतोय. बाबू दुरी, ज्याच्या गोलंदाजीची एक लेंथ लाईन मैदानात मगाच्या सामन्यात आपण जरूर अनुभवली होती. इथे धावा रोखण्यात बाबू दुरीला यश आलं तर पुढच्या गोलंदाजांचं भविष्य सुद्धा पाहायला मिळेल आणि त्याच्यातही धावा कुठल्या तर मात्र ग्रॅपेलचं भविष्य पाहायला मिळेल. सतीश गायकर यांनी सजवलेला संघ आपण पाहतोय. प्रत्येक संघ नायकाने आज मैदानात बऱ्याचशा चुका जरूर केल्या. इथे प्रयत्न करायला पाहिजे होता, बॉलची वाट पाहत बसले खरं म्हणायला गेलं तर, परंतु धावा रोखायच्या आहेत. आता त्या रोखण्याचा प्रयत्न जरूर होत आहे. एकेरी स्वरूपात धावली, एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावती जाऊन पोहोचले आहे 14 आकड्यावरती. फार चांगला बॉल, यावेळी राईट हँड ब्लॉकर ज्याला म्हटलं जात आहे त्याचा वापर जरूर बाबू दुरेने मैदानात केला आहे आणि त्याच्यानंतर कीपरच्या हातात सरळरित्या बॉल आपण पाहतोय. विकी गुंजाल आणि सागर सावंत ही जोडी मैदानावरती आहे. हा बॉल डॉट आलाय. अद्यापपर्यंत आपण पाहतोय 4 अधिकृत बॉलची फेकी बाबू दुरेने मैदानात जरूर केली आहे आणि इथे 4 धावा खर्च केल्यात. एक वाईड जरूर आला होता, सल्ला मसलत करण्याचा प्रयत्न आहे, पंचांशी सल्ला मसलत केली जाते. आजच्या डे नाईट स्पर्धेतली ही शेवटची मॅच आपण पाहत आहे. बरीचशी डोकेदुखी वाढणार आहे कुणाल यांची, कारण पुन्हा एकदा एकेरी स्वरूपातली धाव. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या थेंबे थेंबे तळे साचे का होईना परंतु पुढे सरकती आहे. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल, सेकंड ओव्हर. हा चांगला फटका, वन बाउन्स डीप मिड विकेट रिजन, सीमारेखा बाहेर येतोय. सागर सावंतच्या बॅटमधून हा चौकार. फार चांगली गोलंदाजी केली होती बाबू दुरीने, परंतु शेवटचा बॉल चौकारात कन्वर्ट केलाय तो मात्र सागर सावंत यांनी आणि ते 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 19 आकड्यावरती. अजूनही मॅच मध्ये बनवावी लागेल ही मॅच. खरं म्हणायला गेलं तर दोन्ही टीम तितक्याच समानतेच्या आधारावरती आहेत. पहिल्या इनिंगकडे जरा नजर मारूया, जिथे पवन शिलारने गोलंदाजी केली होती, 9 धावा खर्च केल्या होत्या. सागर सावंत आले, त्यांनी या धावसंख्येला फार मोठा लगाम दिला, जिथे 2च धावा त्यांनी खर्च केल्या. परंतु त्याच्यानंतर जय आले, त्यांनी 15 खर्च केल्या. सागर सावंत पुन्हा एकदा गोलंदाजीला आले, 13 खर्च केल्या आणि त्याच्यानंतर रोहित सावंत आले, ज्यांनी अवघ्या 3च धावा खर्च केल्यात. फार चांगली गोलंदाजी रोहित सावंतची सुद्धा पाहायला मिळाली आहे. परंतु या ठिकाणी त्याच पद्धतीची गोलंदाजी सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन टीमकडून जर झाली तर अस्तित्व जरूर त्यांचं टिकलं जाईल. परंतु त्याच्यानंतर जर हा सामना ग्रॅपेलने जिंकला तर 5 टीम
ज्या आजच्या लॉट्समध्ये किल्ल्या केल्या त्या मात्र पॉईंटच्या रेसमध्ये पाहायला मिळतील. चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, एकेरी स्वरूपातली धाव. अक्षय भगत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती करिश्मा करावा लागेल, चमत्कार घडवावा लागेल. जर चमत्कार घडला तर मात्र प्रेक्षक वर्ग जरूर नमस्कार करतील. परंतु यावेळी अक्षय भगतचा नेक्स्ट बॉल समोर आहे. पुन्हा एकदा सागर सावंत, हवाई सफर आगे, डिफाईनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल जाईल सीमारेखा पार, येतोय तो मात्र हा चौकार. डीजे येणारे 16 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट बॉल, चांगला स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय आणि इथे काय घडतंय, झेल घेण्याचा प्रयत्नात मात्र आणखी एक चौकार पाहायला मिळतोय. आता मात्र सामन्यातली मजा आपण पाहतोय. एक विचार करा, सध्या आपण लीग स्टेजवरती आहोत आणि अशा परिस्थितीत तुम्हाला प्रत्येक बॉल, प्रत्येक रन्सची फार महत्त्वपूर्ण गरज आहे आणि या रन्स मात्र बहाल केल्या जात आहेत. कॅचचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु यावेळी बॉल निघून गेलाय वन बाउंस चौकारात. आणखी एक चांगला बॉल अक्षयच्या गोलंदाजीतला पाहायला मिळालाय. डॉटची संगता करतोय. अद्यापही अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत गोलंदाज अक्षय भगतचे. सामन्यातली काटकता आपण पाहतोय. 14 बॉल आणि 15ची गरज आहे. बॉल टू रन असा सामना सध्या पाहायला मिळतोय. सुंदर बॉल यावेळी आपण पाहतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे अक्षय भगतचा. सामन्यात एक निर्णायक वलन जरूर पाहायला मिळेल. शांततामय क्रिकेट आपण पाहतोय. प्रत्येकाच्या हृदयाची ठोके वाढवणारी मॅच आहे. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय, परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा. एकच धाव कंप्लीट झाली आहे. फार चांगली फिल्डिंग आहे सध्या जर पाहायला गेलं तर. लॉंगॉन आणि लॉंगॉपचा खेळाडू उत्तम साथ देताना दिसून येत आहे संघासाठी. दरम्यान 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती मात्र 14 धावसंख्येची. सामना अजूनही कुणाच्या बाजूने झुकतोय ते पाहूया, कारण एकीकडे पुढचं षटक महत्त्वपूर्ण असेल. अर्थातच आपण पाहतोय कर्जत प्रीमियर लीगचा थरार मित्रांनो tenniscricket.in आणि त्यांच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर घरबसल्या प्रेक्षकांसाठी अजूनही स्पर्धक जर पाहायला गेलं तर ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. त्यांचा आकडा आमच्यापर्यंत गौरव सावंत जरूर पोहोचवतील. अजूनही पाहायला गेलं तर सत्यता आहे. 500 प्रेक्षक वर्ग घरबसल्या ही स्पर्धा पाहत आहे. चांगला फटका, परंतु इथे मात्र हा फटका जिवारी लागतोय तो मात्र आता सुधाकर भाऊगारे फाउंडेशन टीमच्या, कारण चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचतील 33 या आकड्यावरती. पहा गणित काय होतं. 12 बॉलमध्ये 14ची गरज होती, परंतु आता मात्र बॉल शिल्लक आहेत 11 आणि धावसंख्येची गरज आहे ती मात्र 10. फार मास्टर खेळी सध्या मैदान म्हणायला सागर सावंत यांची मैदानात चालू आहे, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की हा सामना जिंकल्यानंतर काय घडणार आहे आणि हरल्यानंतर काय होणार आहे. गोलंदाज संतोष घारे उजव्या हाताचा क्रिस गेल म्हणून ज्याची ओळख आहे,
पॉइंटकडे चेंडूला ट्रॅव्हल केला जात आहे. स्क्वेअर कट आपण पाहत होतो, परंतु इथे एक धाव कंप्लीट होईल. सामना जर हा बरोबरीत सुटला त्या सामन्याचं भविष्य बरंच काही असेल. या क्षणी परतावं लागतंय या बॅटरला. झटका क्रमांक 2 आपण पाहतोय. विकी गुंजाल परतीचा प्रवास मैदानातून करताना दिसून येत आहेत. डीजे ते गोलंदाज संतोष घारे. इथे हवाई सफर आणि यावेळी परतावं लागतंय जय धुलेला सुद्धा. कारण एकीकडे आपण पाहतोय ना, मला मॅचची जरूर आठवण झाली. सुधीर पवार कोणत्या टीम मध्ये रे? सुधीर पवार खरोखर CSKच्या मॅचची जरूर आठवण झाली. आजच्याच रजनीमधली आजच्या दिवसामधली ती मॅच होती जिथे वारंवार विकेट गेल्या आणि सुधीर पवारच्या मेहनतीवरती पाणी फिरलं गेलंय. सेम सिच्युएशन सध्या मैदानात जरूर आहे. 8 बॉल आणि 9ची गरज आहे. गोलंदाज संतोष घारे आपण पाहतोय. संतोष घारे आपण पाहतोय ऑन हॅट्रिक. नेक्स्ट बॉल हॅट्रिक बॉल. फार सुंदर बॉल आपण पाहतोय संतोष घारेच्या गोलंदाजीचा. मित्रांनो चौकार खाल्ला आणि त्याच्यानंतर खरं म्हणायला गेलं तर संतोष घारेची कॉन्फिडन्स लेवल ढासलायला पाहिजे होती. आत्मविश्वास कमजोर व्हायला पाहिजे होता, परंतु संतोष घारेने हे आत्मविश्वासाला मजबूती दिली आणि त्याच मजबूतीमध्ये सध्या सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन टीम पाहायला मिळते. इथे काय घडलंय? सोमेश्वर मसनीच्या पारीचा सुद्धा अंत. ऐन मोक्याच्या वेळी वाजली जाते का घंटा, कारण इथे सोमेश्वर मसनीची बॅट तलपली. खरं म्हणायला गेलं तर आता सामन्यात फार मोठा रोमांच पाहायला मिळतोय. कारण आता 6 बॉल आणि गरज असेल ती 9 धाव संख्येची. संतोष घारेच्या दुसऱ्या बॉलवरती धावा जरूर होत्या, त्या मात्र 34. त्याच्यानंतर पुढच्या 4ही बॉलमध्ये 3 विकेट आणि 1 डॉट बॉल पाहायला मिळाला आहे. 6 बॉल आणि 9 धाव संख्येची गरज आहे. अफलातून मॅच मधलं इंटरेस्ट जरूर वाढलाय. कारण एकीकडे आपण पाहतोय ना की खऱ्या अर्थाने मॅच तमाम प्रेक्षक वर्गाला तितकीच मनोरंजनात्मक आणि तितकीच रोमांचकारी करताना दिसून येते. सांघिक कोट्यातलं
या मॅच मधलं आजच्या डे नाईट मधला शेवटचा षटक आपण पाहतोय. 6 बॉल आणि 9 धावा संख्येची गरज. जरा मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. साहिल लोंगले मॅन फ्रॉम चिंचवले कानमंत्र जरूर दिला गेलाय, परंतु साहिल मगाच्या सामन्यात सुद्धा एक चांगली मॅच तुमच्या माध्यमातून आम्ही अनुभवली आहे, परंतु समोर आव्हान कठीण जरूर आहे, परंतु एकीकडे अवघड आहे आणि अशा परिस्थितीत तुमच्या हातात गोलंदाजी दिली आहे. आता हिऱ्याला जसं कोळशाच्या खाणीतून आणलं जातं आणि त्याच्यानंतर त्याला पैलू पाडले जातात, तसे पैलू अक्षय भोईरने पाडलेत का तुमच्यासाठी इथे पाहूया. आणि हा बॉल जाईल तो मात्र वन बाउन्स चौकार. आता पाहूया काय घडतंय मैदानात. 5 बॉल 5 धावा संख्येची गरज. चौकार जरूर आलाय साहिल लोंगलेला. इथे मात्र स्कोर झालाय लेवल. विजयासाठी अजूनही एका धावसंख्येची गरज आहे. आता कुणाल डायरेला सगळे शोधत येणार, काही क्षणातच रिझल्ट तुमच्या समवेत पाहायला मिळेल, परंतु अजूनही मॅच संपली नाही आहे. काय घडतंय ते पाहूया. जर इथे या मॅचला साहिल लोंगलेने लेवलवरती ठेवला तर त्यांचा मार्ग मी तर म्हणेल टॉपवरती पोहोचेल आणि ही मॅच ग्रॅपेल 11 या संघाने जर जिंकली तर मात्र आता 5ही संघ त्या रेसमध्ये पाहायला मिळतील. 4 बॉल डॉट घ्यायचे. आता एकच ध्येय साहिल लोंगलेच्या समोर असणार. 4ही बॉल डॉट येणार. समोर आपण पाहतोय ना बॅटर आहे सागर सावंत, ज्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. अरे पण काय होतं माहितीये का, ते बरोबर आहे. इथे मात्र विजयी फटका आणि हा चौकार आहे. आता मात्र मी तर म्हणेल सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन टीम या चौकाराने अडकित्यात जरूर येऊ शकता, कारण हा चौकार अडवणं अपेक्षित होतं. मी मगाशीच म्हटलं होतं मॅच मध्ये विजय पराजय नाही तर प्रत्येक